नमस्कार, मी शुभम. आपल्या सर्वांचं लर्न केमिस्ट्री विथ शुभम या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे तो आहे ऑर्गॅनिक रिएक्शन मध्ये मेकॅनिझम्स कसे शोधायचे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही कुठल्याही ऑर्गॅनिक रिएक्शनच्या ट्रिक्स किंवा त्या ऑर्गॅनिक रिएक्शनचं मेकॅनिझम शोधू शकता. ठीक आहे. तर हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सर्वांना एक विनंती की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर आपण वेळ न घालवता लेक्चरला स्टार्ट. ठीक आहे. तर कुठलीही ऑर्गॅनिक रिएक्शन जेव्हा प्रोसीड होत असते किंवा घडत असते त्या ठिकाणी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. तीन गोष्टी कुठल्या कुठल्या? सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला त्या रिएक्शन मध्ये सेंट्रस ओळखता आले पाहिजे. सेंट्रस म्हणजे काय? त्या रिएक्शन मध्ये एक न्यूक्लियोफाइल असतो आणि दुसरा असतो एक इलेक्ट्रोफाइल. म्हणजे सेंटर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. रिएक्शन मधला न्यूक्लियोफाइल कुठला आहे आणि इलेक्ट्रोफाइल. आता न्यूक्लियोफाइल म्हणजे काय? न्यूक्लियोफाइल अशा स्पेसिस असतात की ज्याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते आणि इलेक्ट्रोफाइल अशा स्पेसिस असतात ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते. ठीक आहे. आता न्यूक्लियोफाइल्स म्हणजे काय? इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आणि इलेक्ट्रोफाइल्स असतात इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. मग आता रिच स्पेसिस आणि डिफिशियंट स्पेसिस. आता न्यूक्लियोफाइल म्हणून एक कोण करू शकतो? तर दोन पेअर्स पाय बॉन्ड जर असतील तर रिएक्शन मध्ये ते ऍज अ न्यूक्लियोफाइल ऍक्ट करू शकतात. निगेटिव्ह चार्ज स्पेसिस असेल तर ती पण ऍक्ट करू शकते ऍज अ न्यूक्लियोफाइल. आणि इलेक्ट्रोफाइल म्हणून कोण ऍक्ट करू शकतं? अशा स्पेसिस ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल. ठीक आहे. मग थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या रिएक्शन मध्ये काय असतं? एक इलेक्ट्रॉन रिच सेंटर असतं आणि दुसरं इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर असतं. तर रिएक्शन घडण्यासाठी त्या इलेक्ट्रॉन रिच सेंटर आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटरला इलेक्ट्रॉन देणं गरजेचं असतं. म्हणजे न्यूक्लियोफाइल आणि इलेक्ट्रोफाइलला इलेक्ट्रॉन देणं गरजेचं असतं. आणि हे दोन सेंटर जर तुम्हाला ओळखता आले तर तुम्हाला रिएक्शन मेकॅनिझम एक्सप्लेन करणं किंवा शोधणं एकदम सोपं जाऊ शकतं. सेकंड स्टेप काय आहे? तुम्हाला कुठल्या पण रिएक्शन मध्ये घडत असलेली जी काही रिएक्शन त्याचे एरोज किंवा कोण तुम्हाला इलेक्ट्रॉन देते ते डिनोट करता यायला पाहिजे. ठीक आहे. कुठल्या पण रिएक्शन मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं न्यूक्लियोफाइल त्याचे इलेक्ट्रॉन्स नेहमी इलेक्ट्रोफाइलला देतो. म्हणजेच काय? ही इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस दिस इज बेसिकली इलेक्ट्रॉन रिच आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. म्हणजे जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखाद्याला पैशांची गरज आहे तर तो पैशांची गरज भागवण्यासाठी काय करू शकतो? बँकेत जाऊन कर्ज काढू शकतो. ठीक आहे. बँकेत जाऊनच काय कर्ज काढतो? कारण बँकेकडे पैशांची काय असते? उपलब्ध असते. ठीक आहे. मग ही जी काही बँक तुमची ती काय करते? न्यूक्लियोफाइल. आणि तुम्ही जे काही तुम्हाला कर्ज घेतले किंवा तुम्हाला पैशांची गरज आहे तुम्ही कोण झाले? इलेक्ट्रोफाइल. सेम कंडिशन कशामध्ये होते? रिएक्शन मध्ये. जिथे इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि जो इलेक्ट्रॉन देतो हे दोन सेंटर तुम्हाला ओळखता आले पाहिजे. आणि नेहमी लक्षात ठेवा ज्याच्याकडे देण्याची ताकद असेल तोच काय करू शकतो? देऊ शकतो. ज्याच्याकडे देण्याची ताकद नाही तो दुसरा देणगा नाही देऊ शकतो. म्हणजेच ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल तो आणि तोच नेहमी इलेक्ट्रॉनची संख्या जिथे कमी असेल तिथं दान देऊ शकतो किंवा इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. ती म्हणणे एकमेकाला देत जावे घेणाऱ्याने देत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. नंतर हे थर्ड तुम्हाला त्याची रिएक्शन घडते. ती रिएक्शन जसं तुम्ही रिएक्शन लावली डायरेक्ट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट नाही होत. रिएक्शन काय होती? काही इंटरमिजिएट्स थ्रू कॅरी आउट होती. आता हे इंटरमिजिएट्स होती माझं एक वेगळं लेक्चर आहे तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता. तर कुठले कुठले इंटरमिजिएट तयार होऊ शकतात? कार्बोकेटाईन, कार्बेनियन, फ्री रॅडिकल्स, बेन्झाईन, नंतर कार्बन, कार्बिन्स, नायट्रिस या वेगवेगळ्या इंटरमिजिएट्स रिएक्शन कॅरी आउट होतात. आता आपण या सगळ्या रिएक्शनच्या जे काही ट्रिक्स किंवा मेथड्स त्या फ्लोचार्टच्या पद्धतीने बघूया. ठीक आहे. कुठली पण ऑर्गॅनिक रिएक्शन होत असताना ती चार पॅटर्न मध्ये कॅरी आउट होते. चार पॅटर्न कुठले? तर पहिले आहे प्रोटॉन ट्रान्सफर. पहिलं पॅटर्न काय आहे? एक तर त्या रिएक्शन मध्ये प्रोटॉनचं ट्रान्सफर होईल. सेकंड काय आहे? त्या रिएक्शन मध्ये जे काही बॉन्ड्स आहेत त्यांचे डिसोसिएशन होऊ शकतं. तिसरं न्यूक्लियोफिलिक अटॅक होऊ शकतो त्या रिएक्शन मध्ये आणि चौथं काय होऊ शकतं? रिअरेंजमेंट होऊ शकतं. तर या चार गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. जर कुठल्या पण ऑर्गॅनिक रिएक्शनचं तुम्हाला मेकॅनिझम प्रेडिक्ट करायचं असेल तर या चार गोष्टी लक्षात ठेवा. कुठल्या? एक तर रिएक्शन मध्ये प्रोटॉनचा ट्रान्सफर होऊ शकतो किंवा त्या रिएक्शन मध्ये डिसोसिएशन होऊ शकतं बॉन्ड्सचं, न्यूक्लियोफिलिक अटॅक होऊ शकतो किंवा रिअरेंजमेंट होऊ शकतो. ठीक आहे. आता प्रोटॉन ट्रान्सफर मध्ये काय होतं? प्रोटॉन मीन्स हायड्रोजन वन पॉझिटिव्ह चार्ज असणारे स्पेसिस दॅट इज प्रोटॉन्स. तर प्रोटॉन ट्रान्सफर मध्ये काय होतं? an acid donates hydrogen while the base accepts it. म्हणजेच काय? एखादा जो बेस आहे तो काय करतो? प्रोटॉनला ऍब्स्ट्रॅक्ट करतो. दॅट इज युअर प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्शन. सेकंड काय आहे? डिसोसिएशन. डिसोसिएशन रिएक्शन मध्ये काय होतं?
ए आणि बी च्या मध्ये जर एखादा बॉन्ड असेल तर तो बॉन्ड काय होतो डिसोसिएट होतो. डिसोसिएट झाल्यानंतर तिथं चार्ज फॉर्मेशन होतो ए प्लस आणि बी मायनस, ए प्लस आणि बी मायनस. मी मगाशी सांगितलं या एरोच्या एरियाच्या स्पेसिस कडे असेल त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज होतो आणि ज्या स्पेसिस पासून तिकडे गेले त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज होतो. इथे हा कार्बोकॅटायन तुमचा आणि हा कार्बेनियन असेल त्याच्यावर इंटरमिजिएट्स. ठीक आहे. आणि थर्ड आहे न्यूक्लियोफिलिक अटॅक. आता न्यूक्लियोफाइल्स काय आहे अशा स्पेसिस त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असेल किंवा आताच म्हणलं न्यूक्लियोफाइल म्हणजे काय काय दोन पेअर तुमची एक करू शकते याचं न्यूक्लियोफाइल नंतर पाय बॉन्ड्स एक करू शकते किंवा निगेटिव्ह चार्ज. मग आता या तीन स्पेसिस पैकी काय होऊ शकतं एखादी स्पेसिस काय करू शकते एखाद्या तुमच्याकडे इलेक्ट्रोफाइल असेल त्या इलेक्ट्रोफाइल वरती ती अटॅक करतात आणि अटॅक केल्यानंतर काय होणार सबस्टिट्यूशन होतं त्याला न्यूक्लियोफिलिक अटॅक होतो. नंतर रिअरेंजमेंट रिएक्शन. आता रिअरेंजमेंट रिएक्शन मध्ये काय होतं या ठिकाणी जर चार स्पेसिस तयार झाले या चार स्पेसिसच्या स्टॅबिलिटी नुसार ते काय करतात एकमेकांची पोझिशन चेंज करतात. म्हणजे जर सेकंड पोझिशनला पॉझिटिव्ह चार्ज असेल तो स्टॅबिलाइज होण्यासाठी थर्ड किंवा फोर्थ पोझिशनला जाऊ शकतो वाइस वर्सा. काय करतात हे चार्ज आपल्या पोझिशन चेंज करतात दॅट इज रिअरेंजमेंट रिएक्शन. आता हे सगळं आपण एक्झाम्पल्स ने करूया. या ठिकाणी सगळ्यात पहिले प्रोटॉन ट्रान्सफर रिएक्शन. आता प्रोटॉन ट्रान्सफर मध्ये काय होतं जेव्हा बेस काय होतो प्रोटॉन रिएक्शन होतो. या ठिकाणी मी घेतलाय अल्कोहोल इज ऍक्ट एज अ बेस. हा अल्कोहोल काय करतो हायड्रोक्लोरिक ऍसिडचा हायड्रोजनला एक्सट्रॅक्ट करतो. हा काय करतो त्या हायड्रोजनला एक्सट्रॅक्ट करतो. आता हायड्रोजनचं एक्सट्रॅक्शन झाल्यानंतर इथं क्लोरीन निघून जाईल. या ठिकाणी मला काय मिळेल अशी स्पेसिस. आता पॉझिटिव्ह चार्ज काय आला मी मगाशी सांगितलं जिथनं चाललाय त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज होतो त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आणि इथनं बाहेर काय पडलंय Cl मायनस. ठीक आहे. आता हा जो Cl मायनस हा एक करू शकतो याचं न्यूक्लियोफाइल का कारण निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे. सेकंड काय आहे डिसोसिएशन. आता हीची स्पेसिस किंवा हा जो आयन तयार झाला या ठिकाणी बघा हा जो तयार झालेला आयन आपण स्टेबल याला स्टेबल करण्यासाठी काय होऊ शकतं हा जो बॉन्ड आहे या कार्बन मधला ऑक्सिजन मधला हा इझिली ब्रेक होऊ शकतो दॅट इज डिसोसिएशन. या ठिकाणी काय होतं डिसोसिएशन होतं. डिसोसिएशन झाल्यानंतर जिथनं इलेक्ट्रॉन गेले तिथे आला पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे त्या सेंट्रल कार्बन मध्ये आला पॉझिटिव्ह चार्ज आणि जिथनं निघून गेले तिथं ऑलरेडी चार्ज असल्यामुळे स्पेसिस झाली न्यूट्रल इन द फॉर्म ऑफ वॉटर मॉलिक्यूल ती बाहेर पडून गेली. थर्ड इज न्यूक्लियोफिलिक अटॅक. आता न्यूक्लियोफिलिक अटॅक म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसते कार्बोकॅटायन तयार झालाय. कार्बोकॅटायन म्हणजे तुमचं इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी म्हणजे झाडाचा झाला इलेक्ट्रोफाइल हा झाला इलेक्ट्रोफाइल आणि इथं जो क्लोरीन तयार झालेला आहे करू शकतो याचं न्यूक्लियोफाइल. हा क्लोरीन काय करू शकतो या कार्बोकॅटायन मध्ये अटॅक करू शकतो आणि आपल्याला काय मिळू शकतं हा प्रोडक्ट मिळू शकतो. आता या ठिकाणी कुठली चार्ज स्पेसिस नाही दॅट इज स्टेबल मॉलिक्यूल. नंतर व्हॉट इज रिअरेंजमेंट रिएक्शन. आता या ठिकाणी रिअरेंजमेंट मध्ये काय होतं हा तुमचा पाय बॉन्ड जो आहे तो काय करेल या हायड्रोजनला एक्सट्रॅक्ट करेल आणि हा क्लोरीन या ठिकाणून बाहेर निघून. आता या हायड्रोजनला एक्सट्रॅक्ट केल्यानंतर काय होणार मला या ठिकाणी अशी स्पेसिस मिळणार पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. आता ही जी स्पेसिस या ठिकाणी हा कार्बोकॅटायन तयार झाला. आता हा जो कार्बोकॅटायन आहे तिचं दोन कार्बन लॅटिस दिस सेकंडरी कार्बोकॅटायन. ठीक आहे. आणि या ठिकाणी पासून सॉरी हा प्रायमरी कार्बन या ठिकाणी 1 2 आणि हा 3 कार्बन लॅटिस असल्यामुळे हा टर्शियरी कार्बन हा कार्बन 1 2 सेकंडरी कार्बन. ठीक आहे. आता काय होईल हा जो कार्बोकॅटायन आहे सेकंडरी पण इथे एक हायड्रोजन अवेलेबल आहे. हा हायड्रोजन किंवा या ठिकाणी हायड्राइड शिफ्ट होईल. हायड्राइड शिफ्ट झाल्यानंतर काय होईल हा हायड्रोजन या ठिकाणी त्याचे इलेक्ट्रॉन घेईल. त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन दिल्यानंतर मला काय मिळेल एक अशी स्पेसिस. आता हा जो कार्बोकॅटायन हा कसा आहे टर्शियरी कार्बोकॅटायन. टर्शियरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल देन सेकंडरी किंवा प्रायमरी कार्बोकॅटायन. मग आता या ठिकाणी म्हटलं रिएक्शन कुठली मोर फेवरेबल असं टर्शियरी कार्बोकॅटायन. म्हणजे इथं कुठल्या तरी न्यूक्लियोफाइलचा जर अटॅक झाला फॉर एक्झाम्पल Cl मायनस तो काय करेल या ठिकाणी अटॅक प्लस इथं जर प्रोटॉन आहे Cl मायनस तो काय करेल या ठिकाणी अटॅक. आता दोन्ही साइडने जर अटॅक केला तर मला काय मिळते एका ठिकाणी इथं प्रोटॉन आणतो आणि दुसऱ्या ठिकाणी हा प्रोडक्ट मिळतो ClCl. तर नेहमी ऑब्झर्व केल्यानुसार हा प्रोडक्ट माझा असतो मायनर आणि हा जो भेटतो तुम्हाला मिळतो मेजर. का कारण स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायनवर डिपेंड तुमचं मेजर किंवा मायनर प्रोडक्ट. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही कुठल्या पण रिएक्शनचं मेकॅनिझम प्रेडिक्ट करू शकता. कुठल्या गोष्टी सगळ्यात अगोदर रिएक्शन मधला इलेक्ट्रोफाइल न्यूक्लियोफाइल शोधायचा आहे.
तिसरी गोष्ट कुठलं इंटरमिजिएट किंवा रिएक्टिव्ह इंटरमिजिएट फॉर्ममध्ये शोधायचंय आणि रिएक्शन कुठल्या 4 वेळेस जाऊ शकते या गोष्टी लक्षात ठेवायच्या. कुठलं सगळ्यात अगोदर प्रोटॉनचं ऍब्स्ट्रॅक्शन, सेकंडचं बॉन्ड डिसोसिएशन, थर्ड होऊ शकतं तुमचं न्यूक्लियोफाईलचं अटॅक आणि चौथं रिॲक्टिव्ह. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही कुठल्या पण रिएक्शनचं मेकॅनिझम फाइंड आउट करू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.